त्याची हिंमत झाली का? अरे भगवानाला कोणी बंदी बनवू शकते का? त्याचा विचार केला त्यानं कधी? तो विचार जर केला असतं, तेवढा 11 रूप धारण पाहिलं असतं आणि त्याला जर त्याचं घमंड नसतं तर तो युद्ध झालं नाही. धृतराष्ट्राला कितीतरी समजवण्यात आलं, कृष्णाला कितीतरी समजवलं, इसका यदि आज जो भी हो रहा है इसके दोषी आप हो, क्योंकि आप राजा हो. कौन हो? राजा हो. आज जिस सिंहासन पे आप बैठे हो वो सिंहासन सत्य के प्रति जागरूक रहना चाहिए. अपनों लिए या पराये लिए नहीं बनाया, वो सत्य के लिए बना है. इसलिए आज भी विचार कर लो, बोले उसको, इसके दोषी आप रहेंगे. जितने भी कांड हो रहे उसके दोषी आप हो. पण त्याला असं का वाटत होतं, मी आंधळा आहे, पण लोक समजवून राहिले ना. अरे त्याला रस्ता दाखवून राहिले का नाही? आता रस्ता दाखवल्यावरही जर तो आपल्या बिना रस्त्याने मोहमायाच्या रस्त्याने चालत असत तर त्याचा दोषी भगवान आहे का? म्हणून समजून जायचं. आम्ही लोक फार याच्यातून जन्म झाला आमचा. नमस्कार. आम्ही हे प्राप्ती करते वेळी बहुत लोकांनी पाहिलं म्हणजे की काय काय घडलं आणि काय काय घडवलं. ज्यांनी नाही पाहिलं त्याचा सवालच नाही. त्यांनी नंतर ते माझे उदाहरण पाहिले असते. कितीतरी लोक त्यांनी नाही पाहिलं ते टीका करायचे, कुणी काही करायचे. भगवानाची कोणी विटंबना करू शकते का? विटंबना करणारा माती मोल होऊन जाईल. ज्या वेळेला ही पुस्तक माझ्या हाताने त्या परमेश्वरानं लिहिली, इतका ज्ञानी नाही आहो की हे पुस्तक लिहू शकतो. इतका महान व्यक्ती नाही की माझी फोटो इथं टाकू शकतो. पण कुठेतरी त्यानं माझ्याकडून काही करून घ्या. लोकांनी कधीच चांगल्याची किंमत केली नाही. धन दौलत माझा परका त्याचीच भाषा वापरली आहे. त्याचं नुकसानही आहे. त्यांना नुकसान आहे ज्याच्यावर विश्वास केला त्यानं विश्वासघात केला. का केला? आणि त्याच्यामुळे परंतु हे सगळं घडवताना परमेश्वराने विचार करावा. आपण मार्गात याच्या पहिले हर देवी देवता जवळ जात होतो. त्याच्यासाठी आहे का? त्याला माहित होतं हे लोक दारोदारी फिरणार. अनेक ढोंगी लोक, साधू लोक, वैद लोक त्या लोकांची पिळवणूक करत आहे. त्यांना चांगला रस्ता दिसत नाही आहे. परमेश्वर तुझ्याच जवळ आहे, तुझे विचार कर. म्हणून त्यांनी हा परमेश्वरी एक मार्ग कोणत्या तरी माध्यमातून, कोणत्या तरी एका चांगल्या विचाराच्या व्यक्तीच्या माध्यमातून ह्या धर्तीवर निर्माण केला. आपण जागू शकलो नाही.
आणि जीवनात मला नाही वाटत की तुम्ही लोक जागाल की नाही जागाल. आम्ही आमचं आयुष्य घालवलं चांगल्यासाठी. आमच्यासारख्या लोकांवरही टीका झाल्या. आमच्यामध्ये सहन करण्याची सहनशीलता आहे. काही लोक मनाचे बर्गेजीच्या अंगात घुसायत आणि ते काही लोक मनाचे काही लोक मनाचे काही. आम्ही म्हणतो आमची अवकात नाही त्या परमेश्वराची विटंबना करण्याची. तुमची अवकात आहे, तुम्ही करू शकता. कारण तुम्ही विचारवंत माणूसच नाही आहे. तुमच्यामध्ये विचारच नाही आहे. तुमच्या परिवारामध्ये विचार नाही आहे की आपण काय होतो आणि आज काय आणि कोणामुळं. हे जर विचार तुमच्या मनात असते तर आज माझ्यासारखा बाहेरून आलेला व्यक्ती मी काढलेल्या परिस्थितीला, मी काढलेल्या दिवसाला, मी सांभाळलेल्या त्या परिवारा याची जाणीव असती का नसती? अरे असती का नाही? पण ती जाणीव राहिली का? असे वागलेच नसतो आम्ही. आम्ही हर तऱ्हेने तुम्हाला चांगला करण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराच्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून, सहयोगाच्या माध्यमातून. जर मी हे सगळं केलं नसतं, जुमदेव बाबाने हे सगळं केलं नसतं तर त्यांचं नाव अजरामर झालं असतं का? माझं नाव इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं असतं का? तुमचं नाव का पोहोचत नाही? तुमच्यामधून तुम्हाला असं का वाटत नाही की आपण यांच्यासारखं झालं पाहिजे? प्लस पॉईंट कुणाच्याच मनात नाही, मायनस पॉईंट आहे. जुमदेव बाबा सारखा कोणी बनवू शकत नाही, हेच विचार लोकांच्या मनात याचे नाही. आणि आम्ही जुमदेव बाबा सारखे नाही, परंतु जुमदेव बाबाच्या विचारासारखे आम्ही बनू शकतो असा विचार कधीच कोणी माणूस आपल्या मनामध्ये घेतला नाही. हे फार दुःखाची गोष्ट आहे. खूपच दुःखाची गोष्ट आहे. आणि आपण मग एक चांगल्या व्यक्तीची विटंबना करण्याचं काम करतो, त्याच्या चुगल्या करण्याचं काम करतो, त्याने द्वेष भावनेच्या नजरेनं पाहण्याचं काम करतो. त्याचं काही नुकसान होणार आहे का? आम्ही लक्षच देत नाही अशा लोकांकडे. आम्ही लक्षच देत नाही. आम्ही म्हणतो आमचा भगवान आहे. आम्ही जर कोणाचं वाईट केलं असं तर भगवान आमचं वाईट केल्याशिवाय वाईट का आम्हालाच होत? काहीच वाईट करत नाही. हा मार्ग सदैव चांगल्यासाठी आहे. कशासाठी आहे? पण काय लोक पाहून सुद्धा आंधळे आहे. पाहून आंधळे आहे. ते कुठेतरी मोहमायामध्ये फसतात. एखादा व्यक्ती बाहेर काहीतरी तो त्याच्यानं होत नाही म्हणून तो लोकांना आपल्यासारखा बनवण्याचं काम करतो. आम्ही काही उदाहरण तुमच्या सामने करतो, परंतु माहित नाही तुमच्या डोक्यामध्ये भरते नाही भरत याची मला काही कल्पना. आम्हाला आठवणी येतात कधी कधी. आम्ही रोखून देतो लोकांना. हा माणूस उमरेटचा आहे. कुठचा आहे याचा माझे काही संबंध आहे का? याचे सासू सासरे, याचे साळे पहा. देखाले याची सासू गोरी भरारी आहे. याच्या सासऱ्याचे ती ट्रक होते, सगळं काय. आज विचार करा
की त्या बाईनं किती दिवस काढले असेल आणि त्या आज किती आनंदानं राहत होती. आज तिच्यावर ते दिवस आले का दुसऱ्याच्या कामावर जावं लागत आहे. चांगली गोष्ट आहे का हे? आणि ही परिस्थिती आणली कोण आणली? बोलायला. आज मला त्या बाईची दया येते. तिच्या शरीरही भरभक्कम आहे. आज वय जायचं. आज तिच्या मुलाईने तिथे त्याची जाणीव आहे का नाही म्हणलं. आता त्यानं म्हणलं मले आता तिले आपल्या कुठेतरी WCL कामामध्ये झाडझुडीच्या लावून देतात. मी त्याने म्हणलं तिच्या आयुष्यात सुख मिळालंच कुठं गेलं. सुखाचे दिवस निघून गेले. आज पुन्हा दुःखात आहे. कितीतरी कर्ज, कितीतरी ट्रक गेले, हे गेले, घर गेलं आहे. काय राहिलं? 30-35 लाख. त्याला हेच बोललो, तिला कामावर लावण्यापेक्षा पोसणं परवडते. तेवढा आशीर्वाद मिळाला. विचित्र जग. हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे. सुख मिळवून घेणं, पुण्य मिळवून घेणं, आज आम्ही कितीतरी घटना सांगतो तर तुम्ही त्याचा मजाक उडवता. जे एक हवा समजतात. इकडे आली आणि इकडे निघून गेली. मी तुम्हाला नेहमी सांगतो 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वाडीत मी पुण्या चौकात बसलो. पुण्या नेत्याजवळून पान खाल्लं नाही. मजाक करतो का? अरे मजाक करतो का? मला माहित आहे फालतू ठिकाणी बोललं, फालतू ठिकाणी गेलं त्याचा वाईट परिणाम. 4 लोकांनी बोलायला जागा भेटणार आहे. चांगल्या ठिकाणी बोललं तर त्याचं उत्तर मी देऊन देईन. आज संदीप झालं. रायना भेटला, परदे काढला आहे ना. याचे संबंध जुळले कोणासोबत? मूर्खेजी सोबत आहे ना. माझं काय घेणं ते ना. आणि शेवटी त्याने गाव सोडून मूर्खेजीच्या गावी कास्तकारीमध्ये काम करायला यावं लागलं आहे. ठीक आहे, आलं, बरं झालं. हे लोक तरी चांगले होते का? हे जर चांगले असते तर त्याला चांगलं केलं असतं. नाही तर याले ते चांगले नाही तर याले तशीच परिस्थिती. अरे काढावं लागली असते का नाही? आहे का नाही? येऊन मग गाव सोडून येऊन काही फायदा झाला का? काहीच फायदा झाला. पण बरं झालं सुदैवानं त्याचे नशीब चांगले म्हणा. कुठंतरी त्याला चांगल्या जागेवर त्याला इथं आणावं लागलं. काम लावावं लागलं. काम लावून त्याला बजावून सांगितलं कुछ भी कम ज्यादा हुआ मालक को मत बोलना, मेरे को बोलना. मालक से मैं बात करूंगा है. आज मी काही जरी झालं तरी तो मला सांगते. त्याच्या मालकाला बोलायची हिंमत माझ्यावर नाही आहे. काय चांगलं आणि काय वाईट. कालच त्याचा मालक माझ्याकडे पत्रिका घेऊन. आज त्या मालकाच्या बापापासून त्याचं नाव होतं खाजा पहलवान.
जेव्हा मी चहा आवडतो त्याही वेळेला त्याचा बापही काका म्हणे हे पोरही काका जेव्हाही काका तुम्ही म्हणते ना, मी माझी इज्जत गमावली का? आज तो इथं आल्यामुळे 2 पैसे याच्याजवळ जमे आहेत पण मुलकेची जवळ नसतील आहे. त्याच्या पोराला यानं मदत केली असत, त्याने यायला नाही केली आहे. अरे आहे का नाही? हो. शेवटी मला मना करावं लागलं. तू जर त्याच्या बरोबर होशील ना तर तुझ्या पोरीबारीचं जीवन खराब झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी तुझी मर्जी. ठीक आहे, आपण चांगल्यासाठी मग ते चांगले झाले पाहिजे. जर होतच नसतील तर त्याला मदत करून का फायदा? हा, आणि आहे का नाही? त्याच्यासोबत आपण मरायचं का? कधी किंमतच करत नाही लोक. चाहे ते बाई असो, मुलं असो, कोणी असो. चांगल्या व्यक्तीची या जगात किंमत होत नाही. आणि त्याच्यामुळं आमच्यासारखे माणसं आंधळे व्हावं लागते आम्हाला पाहून. कारण आम्ही सत्याचा साथ सोडू शकत नाही, त्या काय होईल. कारण का त्या सत्यामुळेच आम्ही आजपर्यंत आलो. त्या सत्यामुळेच आज लोक किंमत करून राहिले आहे. मी जर लोकांकडे पाहून जगलं असतं, हा मार्ग एकच आहे, सगळं काही एकच आहे, लोक म्हणत बर्गेजन वेगळं पाहून म्हणून कुठेतरी त्याच्यासारखा वागायला गेलो असतो तर मी साध्या सेवकाकडून पैसे घेतले नसते का? दुःखी माणसाकडून पैसे घेतले नसते का? दानपेट्या लावल्या नसत्या का? मी पैशाची किंमत नाही. मी त्याला हो नाही लावलं. ते म्हणे नाही, माझ्या भगवंताने पटत नाही, माझ्या जुमदेव बाबाचे विचारच नाही. ते तर तुम्ही त्या विचारांमध्ये वागायला सांगता कसे? एखाद्या परिवाराचा भविष्य बनवासाठी त्याच्या आई वडिलांनी काय करावं लागलं, का नाही करावं लागलं, किती झेलावं लागलं, किती परिश्रम करावं लागलं, किती कष्ट करावं लागले, याची जाणीव ज्या मुलाने आहे तोच फक्त आई वडिलाची किंमत करू. आहे का नाही? नाहीतर काय, हे जे लोक आहे, मी पाहिल्या ना, लागत तितक्या लोकांच्या परिस्थित्या पाहिल्या. तुम्ही होले हो लावून द्याल, मी नाही लावू शकत. माझ्या याच्यात नाही आहे, डायरीत नाही आहे. माझ्या भगवंताने सांगितलं, जुमदेव बाबाने सांगितलं, सत्य तिथंच. आता तुम्ही लोक काय करता म्हणलंय, तुम्ही कुठून चांगले झाले, काय झालं म्हणजे माहिती असून मला चुपचाप राहावं लागेल. तुमचं भविष्य कुठून बनलं हे सगळं मलाही माहित आहे, परमेश्वरालाही माहित आहे का नाही? मी काहीच करू शकत नाही. मी भान ठेवून जगतो. माझे आयुष्य मी परमेश्वराजवळ अर्पण करून टाकलं आहे. मी त्याला जेवढं जोपासायचं आहे तेवढं मी त्याच्या विचाराला घेऊन जोपासण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सांगून दिलाय त्याने, तू जेव्हा वाटते तेव्हा तू मला घेऊन जा. जगणं हे आम्हाला चांगल्यासाठी जगणं आहे.
फालतू गोष्टीसाठी जगून काही अर्थ नाही. बेसरंगीचं जीवन जगण्यात काही अर्थ नाही. ज्याच्यामध्ये काही आहेच नाही तो बेसरमासारखं वर मान करून चालत, त्याला कोणी काही महत्व आहे का त्याला? हा, त्याला काही महत्व नाही आहे. आम्ही दाखवलं तुम्हाला आमच्यामध्ये काय क्षमता आहे, मानव सेवा करण्याची किती हे आहे. मी सांगितलं नाही, माझ्यामध्ये मानव सेवा करण्याची क्षमता नसती तर संदीपले तर आणले असतं का? पण तुम्ही फालतू गोष्टीच्या विचारात राहू नका, फालतू माणसाच्या संगतीत राहू नका. तुम्हाला चांगल्यासाठी आणलं का गलतसाठी? आम्ही हे नाही चाहत. आज तुमचं जीवन झालं, आज तुम्ही एका चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातून इथे येऊन बसले, सगळं काही झालं. उद्या तुम्ही पुन्हा फालतू माणसाच्या संगतीमध्ये जाऊन आपल्या लहान मुलाबाळांचा जीवन खराब करण्याचा प्रयत्न करून राहिले. ते कोणाच्या आशेवर आहेत? लहान मुलं बाळ कोणाच्या आशेवर आहेत? आज चांगलं झालं, आज त्याला 2 टाइमचा जेवण बरोबर मिळत आहे, हर टाइमाचा खाऊ बरोबर मिळत आहे सगळं. उद्या जर नाही मिळलं तर काय होईल? काय होईल? लोकांच्या दारात जातील ते. चांगल्या ठिकाणी बसू शकणार नाही त्या मुली. चांगले लोक तुमच्या जवळ येऊन बसणार नाही. म्हणून कोणतंही काम करते वेळी पूर्ण टोटल भविष्याचा विचार करायचा. टोटल. म्हणून आम्ही तुम्हाला मी सांगितलं, आम्ही जो अभ्यास करतो वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ, म्हणून तुम्हाला महाभारतातही सांगितलं. माझ्या आई वडिलांचे जीवन पाहिले मी, आणि त्याच्यातून काय निर्माण झालं तेही पाहिलं मी, त्याच्यातून मला काय निर्माण करायचं होतं तेही मी करून घेतलं. तुम्ही फक्त आताचा विचार करता. आता माझ्याजवळ आहे ना काय, मी तुम्हाला नेहमी समजवतो. आज संदीपने 2-4 लाख रुपये जमा केले असतील, ठीक आहे? किती लाख रुपये? उद्या त्याच्या इथं एखादी बिमारी आली, 4 लाख काही मोठी गोष्ट आहे? अरे मोठी गोष्ट आहे का? पाण्यासारखे चालले जाते, पाण्यासारखे. मग घमंड कशाचं? कोणावर? हे 4 लाख जमा करासाठी 4 वर्ष लागते का नाही? अरे लागते का नाही? आणि मग काय होते, जर संदीप आमच्या विचारातून नाही राहिलं, ते सामोरे आलेल्या जो दिवस येतील त्यांना आमची आशाच करू नये. चाहे तो आपला असो की परका असो. त्यांनी आशाच करू नये. आम्ही तर हर माणसाचं भविष्य बनवायचं काम केलं. आता त्याचं भविष्य बनल्यानंतर तो त्याच्यामध्ये मोठेपणा आला असेल आणखी काही आला असेल, तो भाग त्याचा आहे, माझं नाही. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. आम्ही खूप लोकांनी पाहिलं का जे रडत आपल्याकडे येत होते.
हे संसार रूपी जीवन चालवायला खूप काही हे नुसतं ही हा हू हा ही हे अशा नाही होणार, अशाला होणारच नाही. आमच्या मनात सदा भावना आहे की कोणाचं चांगलं कसं झालं पाहिजे. मी आताच धावतो नाही, काही वर्षाच्या पहिल्यापासून 98 पासून धावत आहो. मी त्यावेळेला मी ह्या माहुरजरी, देवडी सांगी, पारडी येत होतो का रे माहुरजरी? तुम्ही सुख भेटलं चुपचाप बसले, टहाळक्या भरत बसले, याच्या त्याच्या गोष्टी करत बसले. मी तुमच्याकडे लक्ष दिलं का? माझं काम चालू आहे. मी फालतू लोकांना जवळ बसूच देत नाही, चाहे तो माझा असो की परचा. काही काही गोष्टीची आठवण आहे. साथी मिला घाती तो अकेला भला. जर साथ देणारे जर घात करत असतील त्याच्यापासून सावध राहणं अरे जरुरी आहे का नाही? पाहू तर कुठपर्यंत काय करत. मानव ह्या गोष्टीला समजूच शकला नाही. आम्ही नेहमी म्हणतो हा मार्ग खूप चांगला आहे. लिंगदेव बाबांनी खूप चांगली सेवा केली. गुरुदेव बाबांनी खूप चांगले चांगले कर्म करून ठेवले. तुमच्या लोकांसाठी साधना बनवून ठेवल्या होत्या. बँका होत्या, दूध डेऱ्या होत्या, ग्राहक भंडार होते. माझ्याच सेवकाचे मुलं तिथं लागतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 10 होतील आणि हजारो सेवकांना काम मिळेल. परंतु लोक टिकवू शकले अरे टिकवलं का? कुठंतरी माणसाच्या मनामध्ये मोहमाया तयार झाल्या आणि त्याच्यामुळे ते डुबवल्या गेल्या. कुठंतरी भ्रष्टाचार झाला. हर माणूस जर आमच्यासारखा झालं असतं तर जगामध्ये एक परमात्मा, एक प्रकाशमय एक हे निर्माण झालं असतं की जगात सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे परमात्मा. हे नाव लौकिक झालं असतं आणि हजारो नाही, लाखो नाही, 90% लोक या मार्गात आले असते. लोक असे नाही. तुम्ही लोकांनी फक्त आपलं तुपलंच पाहिलं. लिंगदेव बाबांना लाखपर्यंत प्रपंच सात्यवे परमार्थ करे म्हणलं ना. आपण करतो का? नाही करत. कारण का आपण मोहमायामध्ये फसलो, आपलेच लोकांमध्ये फसलो. ते चांगले आहे का वाईट आहे याच्याकडे पाहिलं. चांगल्या गोष्टीची किंमतच केली नाही, चांगल्या विचाराची किंमत केली नाही. आम्ही फालतू गोष्टीकडे लक्षच दिलं नाही की कोण काय करते काय नाही करते. जो चांगला आहे तो आपला आहे, जो चांगला नाही तो आपला नाही. चांगल्यासाठी आपण हर तऱ्हेनं आपलं जीवन समर्पित करायला तयार आहे. चांगल्यासाठी. फालतू माणसासाठी आणि केलंही आपण. आज लोक ते बैमान झाले असते त्याने मी काही नाही करू शकत. मी काहीच करू शकत नाही. मी जर चांगला नसतो, माझे विचार चांगले नसते तर परमेश्वराने मला जवळ केलं असतं.
अरे जवळ केलं असतं का? नाही. आणि तुम्ही इथे येऊन बसले असते. नाही. माझी परिस्थिती दुरुस्त झाली नसती तर माझ्या मुलीचे लग्न करू शकलो नसतो मी. आज ते झाले कोणामुळे? अरे कोणामुळे झाले? आज मी कितीतरी लोकांचं जीवन बनवलं ना. माझे विचार घेऊन जर चालले असतं तर माझा जवाई आज खाली मान काढून चालला नसता. मला अभिमान वाटलं होतं की हा माझा जावई. आज मला शरम लागते की माझा जावई आहे म्हणाले. हा, कारण त्याला कर्मच तसे केले. मदत कमी केली का मी? नाही. अरे साथ दिला का नाही दिला? तो अति साथ दिला. जेव्हा कठीण झालं, माझ्या डोक्याच्या वर पाणी झालं, मला वाटलं आता मी डुबतो, म्हणून मला शेवटी सोडावं लागलं. नाही तर मी डुबून गेलो असतो की नाही. ह्या गोष्टीचा विचार करा. आज जगामध्ये आपण पाहतो प्रॉपर्टीसाठी पोरगा बापाची, बासून नवऱ्याची आहे ना, करते का नाही? त्याच्या माग काय? लालच, धन, दौलत. लोकांनी हे प्यार. तुम्ही अशा लोकांचा जिथपर्यंत तिरस्कार करणार नाही तिथपर्यंत असे लोक दुरुस्त होणार नाही. लिहून टाकाय आजच्या तारखेत. लिहून टाका, नाही तर तुमचंही भविष्य खराब झाल्याशिवाय राहणार नाही. क्योंकि भगवान के घर में देर है, अंधेर नहीं. याचा विचार करून चाला. शेवटी मी समोरच्या माझं जीवन चरित्र काय झालं, माझा बचपनापासून तर आजच्या विषयापर्यंत मी एक चर्चा बैठक घेणारच आहोत. माझं हे व्हिडिओ लोकांपर्यंत जाईलच. प्रत्यक्षात भेटून मी चांगले जे माझे लोक आहेत त्यांना बोलावून माझ्या जीवनचरित्राचा इतिहास कळवणार आहे की कोणत्या कोणत्या परिस्थितीतून मला मात करावं लागले, माझे आपले कसे होते, परके कसे होते. पण ही गोष्ट लिहून टाकायची. मी आपलं जीवन त्याग करू शकतो पण सत्याने नाही सोडू शकतो. मी लपुटगिरी नाही करू शकत, अहंकार नाही करू शकत. मी चांगलं नाही ना, माझ्या दूर राहत. तुमले चांगले जर नाही तर मी तुमच्या दूर राहीन. काय काय होऊन जाईल. मी मले कलंक लागू देणार. पैसाच जर कमवायचा असता तर मी कितीतरी नेत्याजवळून, कितीतरी ओळख पाळत त्या फॅक्टरीच्या मालकाजवळून तर त्या वर्कर आहे पासून पैसा जमा केला का हा? पैसा जमा नाही केला, त्याचे संबंध, प्रेम संबंध कायम ठेवले अजूनही. आजही मी जर गेलो तर ते लोक जमा होते. आजही मालक लोक तारीफ करते.
तीच किंमत मी माझ्या भगवंताजवळ कायम ठेवली आहे. तुमचं काय आहे? आज तुम्ही चांगले झाले म्हणून बरं झालं. तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी करायला तोंड फाडून गेला. चांगलं नसतं झालं तर, अरे चांगलं नसतं झालं तर या भगवंताला तुम्ही चांगलं म्हणलं असतं का? फक्त चांगलं म्हणता वेळेपुरता, त्याची किंमत करत नाही. बोलणं असा नाही, बोलणं असा नाही. एखाद्याचं दुःख दूर करून पहा की तुमची भगवंतानं किती किंमत केली हे तुम्हालाच कळून येईल. तुमच्यामध्ये ती क्षमता निर्माण झाली का की तुम्ही कोणाचे तरी दुःख दूर करू शकता? अरे झाली का? कोणाची मदत करू शकता, कोणाच्या सुख दुःखात जाऊ. ते तेव्हाच मिळू शकते तुम्ही भगवंताविषयी जागरूक. ते आमची माय नाही, ते आमची सासू नाही, तरी त्याला सांगितलं मी तिला आपल्याकडे तरी पोस, तुले पुण्य भेटल म्हणलं. तिला कामावर पाठव असं नाही म्हणलं. ते माय कोणाची, सासू कोणाची, पुण्य मिळवून घेणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे. आत्ताच आपण एक लग्न जोडलं त्या पोराच्या बहिणीचं, आले का ठाकरे? काय काय रिश्ता याचं माझं? याच्यावर तकलीफ याव नाही, मार्गात याव नाही, आहे ना? त्याच्या बापाच्या अंगात येतो. जाम सावडीच्या मारुती जेवढे जो प्रख्यात आहे, जगात प्रत्याक आहे, त्याचं नाव आहे जाम सावडीच्या. तिथे जाऊ नये. किती वर्ष होते रे त्या मार्गात? काय झालं? जो माणूस त्याचा भक्त आहे त्यालाच माझ्याकडे आणलं, त्यालाच आणलं ना तुम्हाला. आज ते मार्गात आले नसते, पोराकडले मार्गात आले नसते, ते यायचं लग्न जुळून आला असता का? हे घडवण्याचं काम त्याच्यासाठी मला धावपळ करावं लागते. ते तुमच्यामध्ये नाही आहे. हे सगळं मिळवून घेणं साधारण काम नाही. तरी पण आमच्यासारख्या लोकांवर, आमच्यासारख्या व्यक्तीवर इतक्या महान टीका पडते, इतक्या महान टीका पडते की आम्ही जिवंत राहणं कबूल करत नाही. शेवटी भविष्य ते लहान मुलाबाळात. अशा लोकांनी काय जिवंत राहण्यापेक्षा मरण परवडते ना मग आम्हाला. कारण आता तर सुखानं आव ना मी. अरे आव का नाही? सुखी सामोर किती दुःख येतील काय नाही पाहत. आम्ही हे सगळं पाहिलं आहे. आमचे आई वडील निवेशनी होते, लाखो रुपयाची ठेकेदारी त्या जमान्यात करत होते. 10 माणसं उचलू शकत नव्हते, एवढ्या तिजोऱ्या होत्या. 30-40 लोक रोज जेवण करायचे. बाल्टी डाळ आमच्या भाऊला फेकायचे. आमचे भाऊ एकाला एक सिगरेटले दुसरी सिगरेट लावून प्याचे. डुकरं मारायला जायचे तर दुकानातले नवीन चादर नेऊन जाळून टाकायचे. अति झाली का नाही? अरे अति झाली का नाही झाली? अशा अतिपणामुळं
माझ्या आई वडिलांवर एक दिवस आला. माझी आई कोंडा उडवून त्याच्यातल्या कण्या आणि भाकरी पण खात होता. काय वेळ आली. कोणामुळे? अरे कोणामुळं? काय वाटलं असेल मी लहान होतो. ज्या आईच्या हातामध्ये सोन्याच्या पाटला, ज्या आईच्या हाताखाली नौकर चाकर, हेच सोचलं होतं का तिने? अरे सोचलं होतं का? तरी मेहनत नव्हती माझी. तीन तीन भारे गवत आणत होती माझी. घरी काही नसलं तेच आणत होती. काय वयाच्या 15 वर्षापासून पैसा कमवतो. माझी आई पैसा देतो. आईले म्हणत तुझा आई माझ्यासाठी काही ठेव. अरे म्हणजे तुला भगवान दिए. धन्य ते माय होऊन गेली. तुम्ही लोकांनी नाही किंमत केली. तुम्हाला काय सगळं आयतं भेटलं ना. कुठून आणलं तुम्ही? हा भगवंत जर भेटला नसता तर तुमच्या जीवनात सुख भेटलं असतं. हे सगळं परमेश्वरानं करून ठेवलं म्हणून आज तुमच्याजवळ 4 हा. तुमचे मुलबाळ तुमच्या आशेवर आहे. कोणाच्या आशेवर आहे? मुलं ही देवाघरची फुलं आहे. पण कुठपर्यंत? जिथपर्यंत जायचं त्याचं वय होतपर्यंत. त्याच्यानंतरचं भविष्य त्यांच्या हातात. तुम्ही कितीही प्रयत्न करा, जर तो चांगल्या विचाराचा नसेल तर तो जीवनात काही होऊ शकत नाही. याची गॅरंटी देतो तुम्हाला. कितीही काय करा ना. समोर त्याला त्याचा पस्तावा येईलच. आज जर सांभाळू शकले नाही तुम्ही, भविष्यामध्ये तुम्हाला पुत्रही विचारणार. पुत्र आणि त्याच्यासोबत तुमचंही नाव खराब होऊ शकतं. आणि जेवढं तुम्ही कमवलं ना ते कुठे जाईल? पाण्यात जाईल. आज मला तर चांगले चांगले खासदार आमदारासारखे लोक ओळखते का नाही? अरे ओळखते ना.
आजही आम्ही त्यांच्यासोबत संबंध ठेवतो. काय मागतो त्यांच्याकडे? मी माझ्यासाठी काही मागत याचा विचारच करत नाही आपण. म्हणून परमेश्वराने म्हणलाय कि मानव ये बुद्धिमान होते हुए भी बुद्धिहीन है, वो अपने बुद्धि का सदुपयोग नहीं करता कि चांगलं काय आणि वाईट काय. जुमदेव बाबा ने काय म्हणलं, चाहे नर हो या नारी हो, मेरे भगवान के दिए हुए तत्व शक्ति नियम से चलता है तो कोई भी देवी देवता से कम नहीं और वो दुखी और दारिद्र्य नहीं रहता. पण काय, चाहे नराले असो का नारीले असो, थोडंसं सुख का भेटलं त्याने असं वाटतं की आता आपल्याला कुणाची गरज वाटत नाही कुणाचं. पण कोण दिवस कैसा येईल त्याचं भान ठेवून जगलं तर ठीक राहील. एवढं बोलून मी आज इथंच आपल्या विचाराची समाप्ती करत आहोत. पुढेही मी एक दिवस घेणार आहोत, त्याच्यामध्ये जे काही माझं परमेश्वर मला योग्यरित्या बोलण्याचा त्या हिशोबाला पुढे मी करीन. माझ्या जीवन असेपर्यंत चांगल्या लोकांना चिंता करायची गरज नाही आहे. जे चांगले नाही त्याचा मी विचारच करत नाही. एवढं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. आपण एकतेने नावाजले.